बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा, प्रकरण 38. पेपर सोपे गेले म्हणून ते आनंदात होते. मनावरचा सगळा भार उतरला होता. हलकं हलकं वाटत होतं. दुप्पट ताकदीनं पुन्हा हॉटेलमधल्या कामावर हजर झाले. रोज रात्री झोपताना कोणत्या विषयात किती मार्क्स मिळतील याचा ते अंदाज बांधू लागले. कुठं मार्क्स जातील त्यावर हळहळू लागले. लिहिलेली जास्त करून प्रश्नांची उत्तरं बरोबर होती, त्यामुळे ते खुश होत होते. निकालाची तारीख जाहीर झाली होती. जुलै महिन्यातला तो परीक्षेच्या निकालाचा दिवस उगवला. दोघांनाही चांगले मार्क्स मिळतील याची खात्री होती, त्यामुळे निकाल पाहण्यासाठी ते आनंदानं कॉलेजमध्ये गेले. निकालाची यादी मार्क्सच्या टक्केवारीसह ऑफिसच्या बाहेर नोटीस बोर्डवर लावली होती. मुलांच्या घोळक्यातनं दोघांनीही आपापले नंबर पाहिले. निकाल पाहून त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आनंदाला उधाण आलं. जग जिंकल्यासारखं त्यांना वाटू लागलं. दोघंही प्रथम वर्गात पास झाले होते. उपस्थित मुलांनी आणि सरांनी त्यांचं अभिनंदन केलं. सर्वांना धन्यवाद देऊन ते कॉलेजच्या ऑफिसमध्ये गेले व गुणपत्रके घेतली. माध्यमिक शाळा चालू झाली होती, त्यामुळे पाटील सर, यमगेकर सर व कुलकर्णी सर तिथंच भेटले. त्यांना गुणपत्रक दाखवून ते त्यांच्या पाया पडले. सरांनी त्यांचं तोंड भरून कौतुक केलं व कम्प्युटरचा कोर्स करण्याबद्दल सुचवलं. आपल्या देशात नुकतंच कम्प्युटरचं तंत्रज्ञान आलं होतं. हे तंत्रज्ञान भविष्यात फार मोठी क्रांती घडवणार व प्रत्येक क्षेत्रात त्याचा फारच उपयोग होणार हे तिघही शिक्षक जाणून होते. कॉम्प्युटर एक गरज ठरणार होती. प्रत्येक क्षेत्रात कम्प्युटरचा वापर होणार होता, म्हणून ते ज्ञान घेणं अपरिहार्य ठरणार होतं. म्हणून सरांनी कम्प्युटरचा कोर्स करण्यास सुचवलं. आपल्याला शिक्षण देऊन मोठं करणारे हे सर्व गुरु इथनं पुढं कधी भेटले तर भेटले, नाही तर कधी भेटणार सुद्धा नाहीत, या कल्पनेनं दोघांच्याही मनात गलबलून आलं व डोळे भरले. सरांनी त्यांच्या पाठीवर हात फिरवून त्यांना आधार दिला व भरपूर आशीर्वाद दिले. स्वतःला सावरत त्यांचे आभार मानून ते कॉलेजच्या बाहेर आले. पाठीमागं वळून त्यांनी कॉलेजच्या इमारतीकडे कृतज्ञतेनं पाहिलं. कोणत्या परिस्थितीत येऊन आपण पदवीधर झालो आहोत याची त्यांना आठवण झाली. पहिल्यापासूनचा सगळा घटनाक्रम डोळ्यांसमोरून तळून गेला. डोळे भरून आले. रमेशच्या मृत्यूनंतर उद्भवलेल्या अटीतटीच्या प्रसंगावेळी सावरीच्या झाडाखाली बसून मुंबईला पळून जायचा विचार पक्का झाल्यावर त्या झाडाला जसे मनोमन हात जोडले होते. हत्तर घेऊन चोरून ट्रकात बसून मुंबईत येऊन उतरल्यानंतर ड्रायव्हरला व रात्रभर प्रवास करून थकल्या भागलेल्या त्या ट्रकला जसा हात जोडून मनोमन धन्यवाद व्यक्त केला होता, अगदी तसंच त्या इमारतीकडे पाहून डबडबलेल्या डोळ्यांनी कृतज्ञतेने हात जोडले गेले. खिशातल्या रुमालानं दोघांनीही अश्रू टिपले. आणखी एक चिरस्मरणीय आठवण मनाच्या गाभाऱ्यात कायमची कोरली गेली. दोघांनीही स्वतःला सावरलं व वाटेतल्या दुकानातनं मिठाई घेऊन हरणाच्या चपलतेनं ते हॉटेलवर आले. हॉटेलमध्ये आल्यानंतर हसऱ्या चेहऱ्यानं आम्ही दोघंही फर्स्ट क्लासमध्ये पास झालो आहोत असं सांगून ते शिवाजीच्या व शेठच्या पाया पडले. शिवाजीनं त्यांना छातीशी कवटाळलं. दोघांच्याही डोळ्यांतनं अश्रू उघळू लागले. आत्तापर्यंत दुःखाचेच अश्रू त्यांनी गाळले होते, पण आताचे हे अश्रू म्हणजे आनंद आणि दुःखाचं मिश्रण होतं. शिवाजीनं त्यांना शांत करीत त्यांचं अगदी मनापासून कौतुक केलं. शेठनं सुद्धा त्यांचं कौतुक केलं, कारण त्यांच्या या यशाची किंमत त्यांना माहीत होती. नंतर त्यांनी सर्वांना पेढे वाटले. शेवट चांगला झाला होता, पण शिक्षण इथंच संपलं नव्हतं. सरांनी सांगितल्याप्रमाणे अजून कम्प्युटर शिकायचं होतं, कारण ती गरज होऊन बसली होती. या आनंदाच्या क्षणी त्यांना गावाकडच्या सर्वांची आठवण आली. दोघंही उदास झाले, पण लगेच दोघांनीही स्वतःला सावरलं, कारण 7.5 वर्षांच्या या प्रदीर्घ वेळेनं रमेशच्या मृत्यूमुळे मनावर झालेला आघात व मनावर असलेला जीव घेणा ताण तणाव शिथिल केला होता. त्या दुर्दैवी घटनेमुळे निर्माण झालेली त्यांच्या मनातील भीती आता निघून गेली होती. फक्त आठवणीच तेवढ्या शिल्लक होत्या.
बाकीच्या बऱ्याच गोष्टी विस्मृतीत गेल्या होत्या. काही गोष्टींची आठवण जरी आली तरी आता कुठल्याच गोष्टीनं मनाला दुःख होत नव्हतं. सर्व जिथल्या तिथं राहिलं होतं, शांत झालं होतं. घरातल्या सर्वांची आठवण येत होती, पण त्या आठवणीत आता पहिल्या एवढी आगतिकता उरली नव्हती. उतावळे पण राहिलं नव्हतं. दोघांनाही आता 22 वर्षे पूर्ण झाली होती. ओळखून येणार नाहीत असा त्यांच्यात बदल झाला होता. उंची वाढली होती, अंगानं पण धष्टपुष्ट झाले होते. शिवाजीपेक्षाही उंच होऊन ते हाडापेरानं गच्च भरले होते. शिवाजी त्यांच्यासमोर आता खुजा वाटत होता. पण आपला वडील भाऊ म्हणून ते शिवाजीवर खूप माया करायचे. आज जरी ते त्याच्यापेक्षा मोठे दिसत असले तरी त्याला सुरुवातीला जेवढा मान द्यायचे तेवढाच मान ते आजही देत होते. शेवटी मान व आदर हा नेहमी वयाचाच असतो. शिवाजीच त्यांचा आधारस्तंभ होता. त्याच्या आधारावरच ते सुशिक्षित बनले होते, मोठे झाले होते. शेठनं त्यांचा पगार कमी करून त्यांना शाळा शिकायची परवानगी दिली होती. पण हॉटेलमधल्या कामाची खोटी होऊ नये म्हणून त्याच कमी केलेल्या पगारामध्ये त्यांच्या जागी शिवाजीनं अर्धवेळ कामासाठी एक कामगार ठेवला होता. परीक्षेच्या कालावधीतल्या बिनपगारी रजेत ते हॉटेलची साफसफाई करायचे. प्रसंगी कामाला हातभार सुद्धा लावायचे. दोघंही आज मोठे झाले असले तरी त्याने हॉटेलमधलं सुरुवातीपासूनचं काम सोडलं नव्हतं. आजही ते हॉटेल बॉयच्या गणवेशात हाफ चड्डीतच होते. प्लेट ताटं उचलून टेबल साफ करीत होते, झाडू मारत होते, लादी पुसत होते. त्या कामाची त्यांना सवय झाली होती. वडील रागावत होते, मारत होते म्हणून संजय त्यांच्या माघारी त्यांच्यावर चिडत होता, आदळ आपट करीत होता. त्यावेळी त्याची आई रुक्मिणी त्याला खूप समजावून सांगायची, स्वतःच्या वडिलांना असं बोलायचं नसतं. तेच मेहनत करून आपल्या सर्वांची पोटं भरतात. त्यांच्याबद्दल असा राग करायचा नाही. वडीलधाऱ्या माणसांचा आदर करायचा, त्यांना उलट बोलायचं नाही. असं वेळोवेळी ती त्याला प्रेमानं समजावून सांगायची. जरी ती अडाणी असली तरी तिच्या आई वडिलांनी जे संस्कार तिच्यावर केले होते तेच संस्कार तिनं आशावर व संजयवर केले होते. उज्ज्वल परंपरा लाभलेली आपल्या संस्कृतीची देण होती ही. कदाचित हेच संस्कार त्याच्या अंगी उतरायला रमेशच्या मृत्यूची वाईट घटना घडली असावी की कोण जाणे. त्याच्या मृत्यूनंतरच्या परिस्थितीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीनं ते संस्कार त्याच्या गळी उतरले होते. मनावर कोरल्या गेलेल्या आपल्या आईच्या त्याच बोलांची कदाचित त्याला आठवण झाली असेल, म्हणून तो सगळ्यांची प्रेमानं बोलून चालून राहत होता. कुणालाच उलट बोलत नव्हता. का कोण जाणे, पण रक्ताच्या नात्यात नेहमी दुरावा होत जातो आणि दुसरेच चांगले वाटायला लागतात. काहीही असो, पण संजय मधला अल्लडपणा, राग, उतावळेपणा व खोडसाळपणा हे सर्व अवगुण ज्यावेळी त्यानं गाव सोडलं त्याच वेळी त्याच्या मनातनं व अंगातून निघून गेले होते. हे सगळं तो गावातच ठेवून आला होता. पण येताना रमेशच्या मृत्यूची कधीही न विसरणारी दुःखी आठवण व जीवघेणी भीती उरात घेऊन आला होता. एका अक्षम्य चुकीचा पश्चाताप तो सोबत घेऊन आला होता. मनातली भीती हळूहळू नाहीशी झाली, पण रमेशची आठवण कधीच जाणार नाही. रमेशच्या मृत्यूला तो स्वतःला जबाबदार धरत होता. त्याच घटनेच्या पश्चातापामुळे तो शांत झाला होता. हातनं घडलेल्या चुकीचं प्रायश्चित्त भोगत होता. उमेश तर पहिल्यापासूनच शांत होता. मुंबईला आल्यावर तो जास्तच शांत झाला होता. आपण पदवीधर झालो, एक दिव्य पार केलं या आनंदात दोघंही नाहून निघत होते. आनंदाचं उधाण जसंच्या तसं मनात टिकून होतं. रोजचा दिवस हर्षोल्लासात उगवत होता, मावळत होता. दोघंही अगदी मनापासून हॉटेलमधली कामं करीत होते. शिवाजीच्या सांगण्यावरनं दोघांनीही अवधूत खाडे साहेबांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना पेढे दिले. महानगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत निवडून येऊन पुन्हा तेच नगरसेवक बनले होते. 5 वर्षांनी ते त्यांच्या ऑफिसमध्ये गेले होते. ओळख करून देऊन मार्क्स सांगितल्यावर खाडे साहेबांनी त्यांचं खूप कौतुक केलं, अभिनंदन केलं. शिवाजी, शेठ, खाडेसाहेब, पाटील सर, यमगेकर सर आणि कुलकर्णी सर या महान हस्ती मुंबईच्या जीवनात संजयला व उमेशला भेटल्या. त्यांचा मोलाचा आधार, त्यांचं अमूल्य सहकार्य व त्यांचे प्रेमळ आशीर्वाद कधीच विसरण्यासारखे नव्हते. आज ते जे काही बनले होते ते या महान विभूतीमुळेच बनले होते.
बालवयातील घडलेल्या दुःखी घटनेमुळे रमेश त्यांच्या मनात कायमचा घर करून बसला होता. पण त्या घटनेनंतर त्यांच्या जीवनात झालेल्या उलतापालतीमुळे भेटलेली ही महान माणसं सुद्धा त्यांच्या मनात मैलाच्या दगडाप्रमाणे रुतून बसली होती. त्यांची आठवण सदैव त्यांच्या मनात राहणार होती. त्यांच्याबद्दल आदराचे व कृतज्ञतेचे भाव कायम त्यांच्या मनात भरून राहणार होते. सरांनी सुचवला कॉम्प्युटरचा कोर्स करण्याबाबत ते आता विचार करू लागले. हे तंत्रज्ञान काहीही करून अवगत केलंच पाहिजे असं त्यांना वाटू लागलं. पण कॉम्प्युटर शिकायचं म्हणजे नेमकं काय शिकायचं? विचारायचं कोणाला? योग्य सल्ला कोणाकडनं मिळेल? असे प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहिले. त्यावर ते विचार करू लागले. कॉलेजमध्ये अकाउंट शिकवणाऱ्या प्राध्यापिका ND देशमुख मॅडमची त्यांना आठवण झाली. देशमुख मॅडम म्हणजे निखळ सौंदर्याचा एक साक्षात्कार, सौंदर्याचा एक सुंदर आविष्कार. रंगानं गोऱ्या पान असलेल्या व ज्या रूपाचा जगातल्या सगळ्या सुंदरतेलाही हेवा वाटावा असं अप्रतिम आणि निखळ सौंदर्य लाभलेल्या आणि तेवढ्याच हुशार असलेल्या देशमुख मॅडम उत्कृष्ट पद्धतीनं अकाउंट शिकवायच्या. शेवटच्या वर्षी म्हणजेच कम्प्युटर तंत्रज्ञान असल्या वर्षीच भविष्यातली गरज ओळखून वर्गातल्या सर्व मुलींना त्यांनी कम्प्युटर शिकण्याबद्दल सांगितलं होतं. म्हणून देशमुख मॅडमकडे जायचं त्यांनी ठरवलं. शिवाजीला सांगून व शेठची परवानगी घेऊन ते कॉलेजच्या स्टाफरूममध्ये गेले व देशमुख मॅडमची भेट घेतली आणि त्यांच्याकडून सर्व माहिती घेतली. कॉम्प्युटरच्या सर्व भाषांसह कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग शिकण्याचा त्यांनी सल्ला दिला. सोबत टॅक्सेशन पण शिकायला सांगितलं. कारण बहुतेक मोठमोठ्या कंपन्यांनी प्रत्येक विभागात आता कॉम्प्युटरचा वापर करायला चालू केला होता. कॉम्प्युटर शिकलेल्या स्टाफची चांगली मागणी होती. देशमुख मॅडमने असं सांगितल्यावर ते खुश झाले. योग्य सल्ला दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊन ते हॉटेलवर परत आले. कॉम्प्युटर शिकल्याशिवाय चांगली नोकरी मिळणार नाही हे उमेश जाणून होता. पण गावाकडनं येऊन इतकी वर्ष झाली आहेत, नुसतं काम आणि शिक्षणच चालू आहे. गावाकडे जाऊन आईबाबांना आपण एकदाही भेटलो नाही. मनातल्या सगळ्या इच्छांना आवर घालून फक्त शिकतच राहिलो. आता आणि परत कॉम्प्युटर शिकावं लागणार. त्याला न किती वर्ष लागणार काय माहीत, असं त्याला वाटत होतं. तो कंटाळा होता. अरे संजय, आपण अजून किती शिकायचं यार? आयुष्यभर शिकतच राहायचं का? हॉटेलवर परत जाता जाता तो संजयला असं बोलला. अरे वेड्या, आपल्याकडील BComच्या डिग्रीला कोणी पण विचारणार नाहीत. टेक्निकल नॉलेज असल्याशिवाय कोणीसुद्धा आपल्याला नोकरी देणार नाहीत. अरे इथून पुढं कॉम्प्युटरचा जमाना चालू होणार आहे. कॉम्प्युटर शिकल्याशिवाय आपल्याला चांगली नोकरी मिळणारच नाही. सगळ्या सरांनी आणि देशमुख मॅडमने सांगितलं विसरलास की काय? काय यार, गावाकडून येऊन एवढे वर्ष झाली आहेत, आपण एकदा सुद्धा गावी गेलेलो नाही. घरातील सर्व लोक काय म्हणत असतील? अरे आपण जिवंत आहोत हे तरी त्यांना सांगून परत येऊया. जिवंत आहेत म्हणून ते विचारे निर्धास्त तरी राहतील. कॉम्प्युटर कोर्सला ॲडमिशन घ्यायच्या अगोदर जाऊन सर्वांना भेटून येऊया चल. उम्या, तू कधी कधी डोकं फिरल्यासारखं बोलतोस. हे तुझं असं बोलणं मला बिलकुल पटत नाही बघ. अरे आपल्याला चांगली नोकरी तरी मिळू दे, नंतर जाऊया ना गावी. गावी गेल्यावर हॉटेलमध्ये कामाला आहोत म्हणून सांगणार आहेस का? पळून गेलेत ते गेलेत आणि हॉटेलमध्ये काम करतात म्हणून लोक हसतील आपल्याला. तुझा शिकून काहीच उपयोग नाही असं वाटायला लागलंय मला. अरे एवढं सगळं सोसून मिळवलेलं थोडक्यासाठी तू पाण्यात घालवणार आहेस का? इतकी वर्ष थांबला आहेस, तसा आणखी काही वर्ष जरा धीर धर ना. कॉम्प्युटरचा कोर्स पूर्ण झाल्यावर एकदा का चांगली नोकरी मिळाली की आपण पैसे साठवून गाडी विकत घेऊया आणि आपल्याच गाडीतून गावी जाऊया. आपण मोठं होऊन गाडीतून गावी आलेलं पाहून घरातल्यांना आश्चर्याचा धक्का बसला पाहिजे. आम्ही आमची ओळख करून दिल्यावर त्याने आम्हाला ओळखलं पाहिजे, लक्षात ठेव. बरं ठीक आहे बाबा, उमेश नाराज होऊन असं बोलला. संजय व उमेश ज्या हॉटेलमध्ये काम करत होते ते हॉटेल फक्त शाकाहारीच होतं. शिवाजी, संजय व उमेश हे कोल्हापुरी असल्यामुळे त्यांना मांसाहाराची सवय होती. सुट्टीच्या दिवशी कधीतरी हॉटेलमध्ये न जेवता शिवाजी त्यांना बाहेर जेवण्यासाठी घेऊन जायचा.
दादर विभागातल्या एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये ते बऱ्याच वेळा जाऊन मांसाहारी जेवण खाऊन आले होते. 12वी होईपर्यंत आपल्याला कोणीतरी गावाकडचा ओळखीचा माणूस बघेल आणि गावाकडे जाऊन सांगेल या भीतीपोटी दोघंही बाहेर कुठेच गेलेले नव्हते. सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरायला, पिक्चर पाहायला व दादरच्या हॉटेलमध्ये जेवायला शिवाजी त्यांना वरचेवर बोलवायचा. पण 12वी होईपर्यंत त्या हॉटेलमधनं बाहेर पडलेच नव्हते. पण नंतर मनातली भीती पूर्णपणे गेल्यावर मात्र ते शिवाजीबरोबर बाहेर फिरायला किंवा पिक्चर पाहायला जात होते. खास करून अमिताभ बच्चन या अँग्री यंग मॅनचा पिक्चर ते सोडत नव्हते. अमिताभ त्यांचा आवडता कलाकार होता. मुंबईतली काही प्रेक्षणीय स्थळं शिवाजीनं त्यांना दाखवली होती. फिरण्याच्या निमित्तानं त्याने मुंबईच्या गजबजलेल्या लोकल रेल्वेतनं खूप वेळा प्रवास केला होता. दादरच्या स्पेशल हॉटेलमधल्या मांसाहाराच्या निमित्तानं कपडे खरेदी पण व्हायची. त्यामुळे दादरचा परिसर त्यांच्या चांगलाच लक्षात होता. पश्चिम आणि मध्य रेल्वेला एकत्र आणणारा हा मुंबईमधला मध्यवर्ती इलाका असल्यामुळं या विभागात लोकांची प्रचंड गर्दी असते. दादर म्हणजे धंद्यासाठीचं एक मुख्य ठिकाण. पेपरमध्ये सुद्धा ज्या कम्प्युटर क्लासेसच्या जाहिराती येत होत्या त्यांचा पत्ता जास्त करून दादरचाच असायचा. प्रत्येक प्रकारच्या शिक्षणाचे भरपूर क्लासेस तिथे होते. त्यामुळे रविवारच्या सुट्टी दिवशी तेथील एका कम्प्युटर अकॅडमीत ते गेले. टॅक्सेशनसह कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगची त्यांनी चौकशी केली. कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग, टॅक्सेशन आणि कॉम्प्युटरच्या वर्ड आणि एक्सेल या भाषांच्या सर्व माहितींचा एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स होता. कम्प्युटर अकॅडमीतर्फे नोकरीची हमीसुद्धा होती. शिकवून नोकरी पण देणार म्हटल्यावर ते खुश झाले. कोर्सच्या फीची चौकशी केली. प्रत्येकी 20,000 लागणार होते. पहिले 10,000 ॲडमिशन घेताना बाकीचे 10,000 प्रत्येक महिन्याला 1,000 प्रमाणे पुढचे 10 महिने भरायचे होते आणि सगळी फी एकदम भरल्यास त्यामध्ये 1,000ची सूट मिळणार होती. म्हणजे 19,000 भरावे लागणार होते. वेळ संध्याकाळचीच होती. 2 तास 7 ते 9 सर्व काही आवाक्यातलं होतं. म्हणून त्यांनी हा कोर्स करायचं ठरवलं. सगळी फी पण एकदमच भरायची ठरवलं आणि परत हॉटेलवर आले. दुसऱ्या दिवशी संजयनं कम्प्युटर क्लासबद्दल शिवाजीला समजावून सांगितलं. त्याला कम्प्युटर वगैरे काही कळत नव्हतं. तरी पण त्यानं शेठनं समजावून सांगून त्यांच्याकडनं परवानगी घ्यायला सांगितलं. दुपारनंतर हॉटेलमधले ग्राहक कमी झाल्यावर दोघेही शेठ समोर गेले. त्यांना कोर्सबद्दल व्यवस्थितपणे समजावून सांगून कोर्सचा कालावधी व वेळ सांगत फक्त वर्षभर संध्याकाळची सुट्टी देण्याची विनंती केली. कामात शिवाजी त्यांची अनुपस्थिती जाणवू देत नव्हता, म्हणून शेठनं त्यांना परवानगी दिली. दोघंही फार खुश झाले. आनंदानं जाऊन त्यांनी ही बातमी शिवाजीला सांगितली व कोर्सच्या फीबद्दलही सांगितलं. नोकरीला लागल्यापासनं जो काही पगार मिळत होता त्यातले थोडे पैसे खर्चाला ठेवून घेऊन उरलेले सर्व पैसे ते शिवाजीकडेच देत आले होते. त्यानं बँकेतनं 40,000 रुपये काढले व त्यांना दिले. कम्प्युटर क्लासची फी भरून उरलेले पैसे त्यांच्याजवळ ठेवायला सांगितले. खिशात पैसे असलेले बरं असतं हे त्यांना समजावून सांगितलं व पैसे सांभाळून घेऊन जायला सांगितलं. शेठची परवानगी घेऊन त्याच संध्याकाळी ते दादरला गेले व सगळी फी भरून ॲडमिशन घेतलं. त्याच कम्प्युटर अकॅडमीत कॉलेजमधले त्यांच्या वर्गातले काही विद्यार्थीही होते. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.